नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया ठाकरे गटाच्या आमदारांवर जी कारवाई सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींच्या घरी एसीबीची धाड, निवासस्थान, भावाचं घर आणि हॉटेलवर टाकलेल्या धाडीत कागदपत्रांची तपासणी। साळवींसह त्यांच्या पत्नी मुलावर गुन्हा दाखल, अटकेला घाबरत नाही साळवींची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंकडून राजन साळवींना दोनदा फोन, राजन तुझ्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र। एसीबीच्या छापेमारीनंतर ठाकरेंकडून साळवींची विचारपूस। एसीबीकडून आमदार साळवींच्या उपस्थितीत रत्नागिरी जिल्हा बँकेतील लॉकरची तपासणी। तर ही राजकीय सुडातून केलेली कारवाई, किती कारवाया झाल्या तरी आजही ठाकरेंसोबत आणि उद्याही ठाकरेंसोबतच एसीबीच्या छापेमारीनंतर साळवींची भूमिका। राजन साळवींवर एसीबीची कारवाई, कार्यकर्ते आक्रमक। साळवींच्या घराबाहेर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची गर्दी, घोषणाबाजी सुरू। रवींद्र वायकर आणि राजन साळवींवर शिंदे गटात येण्यासाठी काही दिवसांपासून दबाव। सूरज चव्हाणांची अटकही सुडापोटीच, संजय राऊतांचा आरोप। राजन साळवींनी काही केलं नसेल तर निश्चित बाहेर येतील, काही केलं असेल तर मग कारवाईला सामोरं जावं लागेल। सूडबुद्धीने काही केलेलं नाही, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। खोके म्हणणाऱ्यांच्या घरात खोके सापडत आहेत, त्यात आमचा काय दोष? नकली विषय बाहेर आल्यावर गुन्हे दाखल होणारच, मंत्री गुलाबराव पाटलांचा साळवींवरील छापेमारीनंतर टोला। कथित खिचडी घोटाळा प्रकरण आता आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाणांना 22 जानेवारीपर्यंत ईडी कोठडी, पीएमएलए कोर्टाचा निर्णय। बीएमसीमध्ये कोविड काळात 6.5 कोटींची कथित खिचडी घोटाळा, सूरज चव्हाणांच्या खात्यात संबंधित कंपनीकडून 71 लाख आल्याचा आरोप, मात्र सल्लागार फी मिळाल्याची चव्हाणांची प्रतिक्रिया।